देशभर एक आंदोलन झालेले हा आयच्या दिसाक खास करून या बीजेपीच्या सरकाराचे शेजारी सोयरे जावं ईडी सीबीआय आयटी हाचे विरुद्ध आज एक प्रोटेस्ट देशभर ह्याच दिसाक चलता। भावनो भयणीनो, तुमकां सगळ्यांक खबर आसा की हो प्रोटेस्ट खास करून इज नॉट ओनली with false cases on Madam Sonia Gandhi or Rahul Gandhi or the Congress leaders or the National Herald, but आज this is against the opposition. आणि जेन्ना ऑपोजिशनाचो आवाज बंद करपाक देशभर एक प्रयत्न जाल्लो आसा, फॉल्स केसी घालून ईडी बरे आपय कॉम्प्रोमाइज करून हे लीडर भिवन हे बीजेपीन घुसता राज्यामध्ये वॉशिंग मशीनाक तांकां धुयताय आनी पवित्र जाता। आज दुख जाता कित्याक आमच्या संविधानान जे एक कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आशिल्ले तेजो दुरुपयोग करपाक आमचे हे बीजेपीचे लीडर उजार करून पॉलिटिकल सिस्टम चेंज करपाक संविधानान जे बरयला हेजे उलटा करपाक आज प्रयत्न केलेले आहा। देर इज नो लॉ टुडे इन इंडिया, देर इज ओनली लॉ फॉर बीजेपी मेन, लॉ फॉर बीजेपी मेन, बाय बीजेपी मेन आणि ऑफ बीजेपी मेन। हे हांव कित्याक सांगता कित्याक ज्या पद्दतीन डिफेक्शनां करपाक दुरुपयोग जाता, पॉलिटिशियनाचेर प्रेशर घालता, आज डिफेक्टर जे आमच्या गोंयांत जे आमदार हे घातकी आज डिफेक्टर जे गेले आणि हेंचेर बाब मनोहर पर्रीकरान एक एलिगेशन घातलेले जे बाब अमित पाटकरान सांगला ते भाशेन 35,000 करोडाचो घोटाळा म्हणून, आणि त्या वेळार लोकांकूय सारखे दिसले बीजेपीचो सरकार आयलो, पण हो मनीस जो करपाचो जो आशिल्लो आज कालच्या दिसाक मुखेलमंत्री म्हणूंक लागलो मडगांवच्या गावांत अच्छे दिन आने वाले है म्हणून। तर हे अच्छे दिन लोकांक फटोवपाक हे भ्रष्ट जुमला पार्टीचो ज्या पद्दतीन पुलिसाचो वापर करता, आमचे सोशल एक्टिविस्ट जावं एनजीओ जावं एक्टिविस्टाक फियर फॅक्टर घालपाक टेररिस्टा भाशी तांकां करपाक हेंचेर म्हाका दिसता बोलते बोलते सेक्शनां घालून आज लोकांक हे त्रास करता। जेन्ना ईडीचो रोल आसपाक जाय ज्या पद्दतीन आज जावं अडानी जावं अंबानी एका एक्सपोज केलेले आमच्या देशाचे लीडर बाब राहुल गांधीन, ज्या पद्दतीन आज गोंयांत इतले करप्शन चलता, स्मार्ट सिटी या जाग्यार पासून करप्शन चलता, लँड स्कॅम चलता। कालच्या दिसाक जोड 43 क्रोजाचे कोकेन गोंयांत आयिल्ले आसा, हुंयच्यान आयले, कोणान हे कोकेन हाडपाचो प्रयत्न केलो, हे ड्रग्साचे जे गोंयांत जाता, आज मुखेलमंत्री म्हणटा आपूण अमित शाह लागीं उलयतलो म्हणून, इतली वर्सां जाली हे ड्रग्साचे कारभार गोंयांत जे जाता वाडत आसा, आणि खास करून जेन्ना अधिवेशनाचे मुखार फॉल्स उमके ड्रग्स मेवले, उमके मनीस इन्वॉल्व आय म्हणून नांव काडटा, अटाला पासून फक्त गोंयांत आयलो। दुख म्हाका जाता ह्या सरकाराक जे सारखे इश्यू आशिल्ले, ओरिजिनल इश्यू आशिल्ले जावं अनएम्प्लॉयमेंट, ज्या पद्दतीन गोंयांतूच न्ही देशभर जो इश्यू अनएम्प्लॉयमेंटाचो आसा, करप्शनाचो आसा, त्या सरकाराक पळोवंक ना। त्या सरकाराक जेन्ना आमचो लीडर बाब राहुल गांधी कन्याकुमारी तो काश्मीर भोंवलो, यात्रा घेवन भारत जोडो यात्रा घेवन भोंवलो मोग लोकांक एकठांय करपाक, हे म्हाका दिसता हांकां हुंय ना हुंय दुखले आणि प्रयत्न केलो तेजो आवाज बंद करपाक।
पूण राहुल गांधीन आमकां सगळ्याक सांगला धरोमत त्याच्या रोगतान गांधीचे रगत आसा. गांधीचे रगत ह्या देशापासून ते झुजले आणि तेजे फॅमिलीन रगत आपले दिले. तेगेली जी शामाय आशिल्ली इंदिरा गांधी, शी वॉज शॉट डेड when he was 14 years old. तेगेलो पाय बाब राजीव गांधी, he was assassinated when Rahul Gandhi was 21 years old. He has given, their family has given enough for our country. आणि आज जेन्ना तो मुखार सरता आमगेले कर्तव्य जाता. ऑपोजिशन म्हणटोच सगळे ऑपोजिशनाचे पार्टी न्हय काँग्रेसूच, ऑपोजिशन म्हणटोच मिडिया येता. जेन्ना तुम्ही कितें एक्सपोज करपाचो प्रयत्न करता तुमचेरूय दुबाव हाडटा. जेन्ना एनजीओ एक्टिविस्ट हे फॉल्टी पॉलिसी ह्या सरकाराचे विरोध जेन्ना येता तांकां एंटी नॅशनल म्हणटा. हो कसलो कायदो? आज ही हुकुमशाय, ही दादागिरी खास करून ह्या दोतोर प्रमोद सावंत सरकाराचो जो एक भाग आसा आणि डबल इंजिन सरकाराचो दुसरो भाग आसा. ज्या पद्धतीन ह्या देशांत आणि ह्या खास करून आमच्या गोंय राज्यांत ज्या पद्धतीन लूट चल्ल्या, प्रत्येक खात्यांनी लूट, हजारांनी कोटी रुपया. आज इतले सगळे फिगरूय सगळे फेक केलेले आसा. आणि जेन्ना तुम्ही म्हाका सांगात लास्ट 10 years एज अ सिंगल बीजेपी MLA मिनिस्टर हॅज बीन रेडेड बाय ED म्हणून तुम्ही ऐकलेले आसा, IT म्हणून ऐकलेले आसा. हे दाखोवन दिता प्रेशर घालून तुम्ही दुसऱ्या पार्टीन ये मागीर तुम्ही सगळे पवित्र जाता. वी कंडेम दिस. Today, the Enforcement Directorate has to act in the interest of the country, not under pressure. They are acting under pressure. You look at the Election Commission of India, the way things are manipulated. All of this is happening because we are heading into a dictatorship. The state of Goa is also heading into a dictatorship. So, हेजे विरुद्ध आम्ही सदांच मुखार सरतले. कित्याक शिमतोरीचेर बरयलो आज म्हाका फाल्यां तुका. हे जरी तर खास करून आमचे पत्रकार भाऊय आहाय, एनजीओ आहाय, एक्टिविस्ट आहाय. वी हॅव टू स्टॉप दिस डिक्टेटोरियल एटिट्यूड. आणि आम्ही सदांच आमचे देशाचे लीडर राहुल गांधी आणि त्याच्या सांगाताक सदांच आसतले.